सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सुभाषजी केणे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या शेड्यूल मध्ये आपल्याला 10 सामने कव्हर करायचे, तर विनंती असेल दोन्ही संघांना सामना त्वरित सुरुवात करा आपण प्लीज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू हाताळला जाईल. अगदी शॉर्ट रनअप आहे 5 ते 6 पावलांचा. यावेळेस मात्र डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. गोलंदाज सुभाष केणे बॉलिंग मार्क वरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. सीमा पार. नशिबाचा चौकार. धावा मिळत आहेत त्या मात्र 4. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल क्रॉस आणि चेंडू निघून गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र भरपूर चेंडू हे नेटच्या वरून गेलेले आहेत. या मैदानात आरके मैदानाचा जर आपण विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आहे की चेंडू हाडण्याकरता ही नेट बांधण्यात आलेली आहे, पण फलंदाजांना जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र चेंडू षटकाराकरिता निघून जात आहेत 6 धावांकरिता. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 10 या अंकावरती आपण पाहतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतोय की काय, तर थोडासा अवकाशाने येईल या प्रतीक्षेमध्ये आहेत सर्व प्रेक्षक. वळूया मॅच कडे. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेलाय. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताना 12 या अंकावरती. तर चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, पण एफर्ट कुठेतरी कमी पडले आणि चौकार पाहायला मिळतोय. अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने 4 धावा जोडल्या गेल्यात.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 या अंकावरती आपण धावफलक पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. जो खेळाडू आपण पाहिला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये होता तो खेळाडू आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय. निश्चितच जो खेळाडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये होता तो खेळाडू जर आपण पाहिला तर 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजाने इथून मात्र जे कमबॅक केलंय पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू निर्धाव आणि जे काही रामायण महाभारत घडलं गेलंय ते मधल्या 4 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक चौकार, षटकार, दुहेरी धाव आणि चौकार अशा प्रकारचं हे समीकरण इथून मात्र पाहायला मिळत आहे. एक षटकाच्या अखेरनंतर 16 धावा फलकावरती आहेत आणि 6 चेंडूचा सामना केलाय फलंदाज नितीन याने. यापुढे होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अमर कासने आणि ओम साई पीसी या दोन संघादरम्यान. सामना क्रमांक 4 असेल. चला सामन्याला सुरुवात करा. प्लीज बी रेडी, बी फास्ट. गोलंदाजी करण्याकरता दयानंद केणे यांची निवड करण्यात आलेली आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय उंच आणि मजबूत देहयष्टी ज्यांच्या मागच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधनं एक चांगली सुरुवात गोरसाई संघाला मिळाली होती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना फरहान कुरेशी चांगलं गुणलेखन करतायत आणि त्यांचं नाव जेव्हा आमच्या मुखात येतं तेव्हा मात्र 3 इडियट्स पिक्चरची आठवण होते. यावेळेस मात्र घरंगळी चेंडू निघून गेलाय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. धावचीतच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. 40+ क्रिकेट मधली ही स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते धावचीतचं स्वरूप. कारण की येणाऱ्या फलंदाजांची बॅटिंग लाईनअप आपल्याकडे खोलवर आहे आणि त्या फलंदाजांना संधी येणं आणि धावसंख्येचा ओघ वाढवणं एक भलं मोठं आव्हान आहे आणि तेच आव्हानाला साध्य करण्याकरता एक स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे हे धावचीतचं स्वरूप. 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. 18 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. दयानंद केणे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राईट आर्मवरती विकेट. आखोटप्प्याचा मारा. यावेळेस मात्र स्लॅश केलाय चेंडूला. निघून जाईल चेंडू सीमा पार. सुंदर चौकार. गुड शॉट. अप्रतिम देखणा स्ट्रोक. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. 2 धावांच्या मदतीनं जर आपण पाहिलं 25 धावा फलकावरती, 3 धावांच्या मदतीनं 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आणि अगदीच जर आपण पाहिलं एक महत्त्वाची जमेची बाजू ती म्हणजे धावसंख्येचा ओघ जो पहिल्या षटकामध्ये वाढला गेला होता, तीच ओघ दुसऱ्या षटकामध्ये एकंदर काहीसा कमी झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, रोलिंग फिंगर्स इथून मात्र हे पाहायला मिळतील. जादूमय किमया इथून मात्र साधली गेलेली आहे. गोलंदाज दयानंद केने यांच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावसंख्या आहे फलकावरती 25 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू, योग्य टायमिंग, योग्य एलिमिनेशन नव्हतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र रोखून धरलं गेलंय. धावा मिळत आहेत त्या 1 धाव, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 26 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झालेला आहे तो मात्र 6. याचा अर्थ दुसऱ्या षटकाची समाप्ती इथून मात्र झालेली आहे. 26 धावा फलकावरती आपण पाहतोय. 26 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर रुपेश आणि नितीन ही फलंदाजीची जोडी खेळपट्टीवरती आहे. बॅटला स्पर्श करून निघून गेला चेंडू. 1 धाव आपण पाहतोय. धावसंख्या आहे 27 धावा. गोलंदाज लक्ष्मण बॉलिंग मार्क वरती आहेत. फलंदाज रुपेश 7 धावांवरती खेळतायत आणि नितीन यांच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आपण पाहतोय. फलंदाजीची क्रमवारी मोठी आहे आणि अगदीच ज्या फटक्यांची अपेक्षा फलंदाज नितीन यांच्याकडून आहे तीच अपेक्षेची पूर्तता फलंदाज नितीन यांनी केलेली आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, उंची जास्त लांबी कमी, झेल घेण्याची नामी संधी पण सूर्यप्रकाशाची किरण डोळ्यावरती आली असावी त्या कारणास्तव इथून मात्र चेंडू धरतीला दान. फलंदाजाला मिळत आहे जीवनदान. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 29 या अंकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड.
गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाज लक्ष्मण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच दिशा, पण निवड अतिशय योग्य. षटकाराकरिता निघून जाईल चेंडू 6 धावा. षटकाराच्या मदतीने 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅट आणि बॉलचं मिलन अतिशय योग्य पद्धतीने पाहायला मिळतंय. न्यू मिलन पायगाव संघ फलंदाजी करताना. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न. जवळपास संघाकरता 3 धावा वाचवल्यात. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूला अडवलं गेलंय. ही खूप मोठी बाब इथून मात्र पाहायला मिळते. आणि धावसंख्या आहे, धावसंख्या 36 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्वीप केलं जाईल चेंडूला. निघून जाईल चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. दणदण करीत क्षेत्ररक्षक आहेत. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या अंकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा. गोलंदाज तयार. यापुढचा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निघून गेला चेंडू मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. 39 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आणि नाणेफेक ज्या 2 संघादरम्यान होईल त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ओमसाई पिसे आणि अमर कासने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्याकरता उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर जर्मन टेंबोली आणि पायगाव या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो सामना क्रमांक 5 असेल. तत्पूर्वी सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि अपकमिंग सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहात. अमर कासने आणि ओमसाई पिसे. मैदानाचा जो आजूबाजूचा परिसर आहे पुन्हा एकदा मी सूचना करतोय, कोणत्याही प्रकारचं मद्यपान आपण करू नका, अन्यथा आपल्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे आणि ती दाट शक्यता आहे. ग्राउंड कमिटीला आपण एग्रीमेंट साइन करून दिलेला आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. आजच्या दिवसामध्ये 3ऱ्यांदा हा चेंडू निघून गेला षटकाराकरिता. आणि अगदीच जर आपण पाहिलं चर्चा सुरू आहे. आज मात्र अधिक चेंडू गेलेत आणि सुरुवात पिसे संघाने केलेली आहे. तर वळू आपण मैदानामध्ये. धावसंख्या 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला देखणा स्ट्रोक. 1 टप्प्या अखेर मिळतील धावा 4. एक सुंदर चौकार इथून मात्र पाहायला मिळेल. अप्रतिम देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 49 रन्स ऑन द बोर्ड ऑन द अप. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली फलंदाजी.
हाय अँड हँडसम षटकार, मिळतील या धावा 6. 55 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 55 रन्स ऑन द बोर्ड. ओमसाई पीसी संघाचे संघनायक आणि अमर स्पोर्ट्स कासने संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. 6 for 6. यावेळेस मात्र पायचीची अपील, पण अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. अगदीच चेंडू मात्र यष्टीने सोडून जात होता. लेग बायचा इशारा करतायत पंच आणि अवंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या अंकावरती. 56 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केले, निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. झन्नाटेदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 62 धावा आणि पहिल्या दिवसातील धावसंख्येचा विक्रम मोडीत काढलेला आहे. पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 59 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस मात्र निघून गेला चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. आणि अशा रीतीने षटक क्रमांक अंतिम जे 4थं षटक आहे त्याचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 63 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 64 धावांचं लक्ष्य समोर आहे. वळूया टॉसकडे. ओमसाई पीसी आणि अमर कासने दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या पुढचा सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर ओमसाई पीसी संघ आपला दुसरा विजय नोंदवण्याकरता सज्ज आहे आणि अमर कासने संघ आपला विजयाचा नारळ फोडण्याकरता सज्ज आहे. छापा असा कॉल आहे अमर कासने संघाचा आणि नाणेफेक जिंकलेली आहे ओमसाई पीसी संघाने. सॉरी, अमर कासने संघ नाणेफेक जिंकले. निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. तर जिंकण्याकरता धावांचं लक्ष आहे हे 64 धावांचं आणि या 3ऱ्या दिवसामध्ये हायेस्ट टोटल फिगर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचते ही हॅलोजनची टेस्टिंग सुरू आहे. त्याकरता हे हॅलोजन सुरू झालेले आहेत.
Hello. Amar Kasne toss win and select the batting first. सामन्याला सुरुवात होते. फलंदाज दयानंद आणि लक्ष्मण ही जोडी खेळपट्टीवरती मार्गस्थ होताना यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा येईल. पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून अवांतर धावेने अकाउंट ओपन होईल. जय बजरंग गोरसे संघाचं भलं मोठं हे पहाडासारखं लक्ष आहे. 64 धावांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र हाताळली जाते. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 1 या अंकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि गोलंदाज थोडासा हताश होताना आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार आणि निघून जाईल चेंडू. सीम पार षटकार. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन होईल. फलंदाज दयानंद केणे यांचं. धावसंख्या आहे फलकावरती 7 या अंकावर. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद.
वळूया सामन्याकडे. तर महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर फलंदाज लक्ष्मण बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्याकडे नवीन फलंदाज अनंता केणे आणि इथून मात्र झेल सुटलाय. फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. अगदीच जर आपण पाहिलं एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती. यापुढचा होणारा सामना अमर स्पोर्ट्स कासने आणि त्यांच्या विपक्षात ओम साई पिसे. यावेळेस मात्र आखोटप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र मैदानातच राहील. नेटवरती आदळतोय. षटकाराकरिता मिळत आहेत त्या 6 धावा. सहा धावांच्या मदतीने 14 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. म्हणजे अगदीच जर आपण पाहिलं तर 17.50 ची सरासरी राखणं इथून मात्र अनिवार्य आहे. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची है. अंपायर से गुजारिश है कि मैच को जल्द से जल्द शुरू किया जाए. अगदी बहुत टाइम खर्च किया जा रहा है, इस बात का आपको ध्यान रखना है. एक ओवर की बाद यहाँ पर अगर स्कोर देखा जाए तो 14 रन जोड़ दिए गए हैं. दो बल्लेबाज दयानंद और अनंता लक्ष्मण इन्होंने अपना जो खाता भी नहीं खोला और डगआउट में आ गए. जो रनआउट के स्वरूप से उनकी विकेट यहाँ पर मिलाई गई. गेंदबाज तैयार. अनिल गेंद ने टिप्पा खाया और बल्लेबाज के एक कान के पास से गेंद गुजर गई और कहकर गई गुड आफ्टरनून. अगली गेंद. गेंदबाज तैयार. अनिल प्रयास काफी अच्छा कर रहे बल्लेबाज, लेकिन बैट पर गेंद नहीं आ रही है. गेंद को फेंकने का प्रयास और लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर का. सिग्नल मिलता हुआ 1 रन का 15 रन स्कोरबोर्ड में यहाँ पर देखने को मिलते हुए. काफी अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाज अनिल के द्वारा. अगली गेंद. इस वक्त यहाँ पर एलबीडब्ल्यू की मांग और अंपायर की उंगली उठी आसमान में. और यहाँ पर अगर देखा जाए तो गेंदबाज का पैर यहाँ पर सेलिब्रेशन करने गए कुछ और हुआ कुछ और. हिंदी में कहावत है करे कोई और भरे कोई और. यही घटना मैदान में घटती हुई और दो बल्लेबाज जय बजरंग गोरसे टीम के यहाँ पर आउट होकर पवेलियन के और लौटते हुए मिलते हुए मैदान के अंदर दूसरे ओवर का खेल जारी है. 2 गेंदों की समाप्ति हो चुकी है. अगली मैच अमर कासने और ओम साई पीसे के बीच में. ओके तो 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है इस ओवर में. अगली गेंद और यहाँ पर अपील काफी जोरदार देखने को मिली, लेकिन अंपायर जो टच से मस नहीं हुए. 1 रन जरूर मिलेगा
इस एक रन की वजह से स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 16 रन पर, जो 64 के लक्ष्य का पीछा करती हुई जय बजरंग गुरसई की टीम। क्या बात है। और विकेट का पतन होता हुआ काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिली। गेंदबाज ने स्टंप्स को बिखेर दिया। विकेट मिलती हुई तीसरी जय बजरंग गुरसई टीम की, जो पाईगांव की टीम के लिए काफी महत्वपूर्ण ये विकेट थी। और 16 रन अगर हम देखेंगे तो स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए। अगले बल्लेबाज विनोद केने बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर पहुंच रहे हैं। 5 गेंदों का खेल हो चुका है। इस ओवर की आखिरी गेंद शेष है और इस ओवर की आखिरी गेंद लेकर आएंगे गेंदबाज अनिल। अनिल क्या जोर लगाएंगे देखने को मिलेगा। और काफी अच्छी गेंदबाजी, पेस अटैक जिसको कहा जाता है वही अटैक अनिल के माध्यम से देखने को मिलता हुआ। एक अटैकिंग मोड में उन्होंने गेंदबाजी की है। सोलह रन यहाँ पर स्कोर बोर्ड में देखने को मिलते हुए। अंपायर सुरेश जी घरत मुख्य अंपायरिंग के लिए आते हुए। फरहान कुरैशी 3 इडियट्स के बाद स्कोरिंग कर रहे हैं हमारे बाजू में बैठकर। नाम ही ऐसा है कि 3 इडियट्स पिक्चर का नाम याद दिलाने वाला ऐसा आपका नाम। गेंदबाज बॉलिंग के लिए आए हैं। गणेश गेंदबाजी करेंगे। लेफ्ट आर्म राउंड द विकेट की ओर से दमन हाईवे एंड की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। गेंद को फेंका, गेंद चली गई एक कवर के क्षेत्र में और 2 रन मिलेंगे। इन 2 रनों के साथ गुरसई टीम की स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर हम देखेंगे तो 18 रन देखने को मिलते हुए। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन इस वक्त आसमान में गेंद को खेल दिया। खिलाड़ी मौजूद और बाहर से सुनाई दिया एक काफी अलग सी आवाज। और इस वक्त मराठी में जिसको कहते हैं गोटी नेम, वही नेम यहाँ पर देखने को मिला। जब कैच छूटा तभी बाहर से आवाज आई आ रहा। क्या कुछ सुनने को मिलेगा हम बता नहीं सकते, लेकिन फील्डर अभी भी थोड़े मायूस जरूर है और हंस भी रहे हैं क्योंकि उनका काम गेंदबाज ने पूरा किया है। राजेश उनका नाम है जिनके हाथ से कैच छूटा। 1 रन और दूसरे रन के लिए रन आउट होते हुए। नए बल्लेबाज मनोज मैदान के अंदर जाएंगे। राजेश केने की ओर से 700 रुपए का इनाम है मनोज केने के लिए। लाइव मैच है, ये हम बोल नहीं सकते, इसके लिए समझ लीजिए हमारी भावनाओं को और हमको भी समझ लीजिए, नहीं तो हम आपके बीच कभी दिखेंगे नहीं। तो बढ़ते मैच की ओर। अगली गेंद चली गई यहाँ पर कवर के क्षेत्र में और आबादुबी का खेल यहाँ पर देखने को मिलेगा। रन जोड़ दिए जाएंगे 2। प्रेक्षक जो व्यूअर्स है उन्होंने काफी अच्छा कहा, लेकिन वो हम बोल नहीं सकते क्योंकि लाइव मैच है। इसके लिए 700 रुपए का इनाम सही है क्योंकि लगभग उसमें वो प्राइज उसमें कवर हो जाएगा। और
केने साहब हमें बता रहे हैं कि मनोज केने के आप बताइए, आपकी पसंदीदा चीज आपको मिल जाएगी, आपको छक्का लगाना होगा। भले टीम हारे या जीते, आपको छक्का लगाना होगा, आपकी पसंदीदा चीज आपको मिल जाएगी। तो यहाँ पर 22 का इशारा आएगा अंपायर का, और इसी के साथ स्कोर में इजाफा होगा। 24 रन देखने को मिलेंगे। अगला मैच हम देखने जा रहे हैं ओम साई पीसे और अमर कासने। इस वक्त गेंद को खेलने का प्रयास, ढूंढो रे साजना, ढूंढो रे साजना। गेंद को ढूंढते रह गए और 1 रन में के साथ इजाफा होता हुआ बल्लेबाज को काफी अच्छा वक्त मिला रन पूरा करने का, और इन 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 25 रन। और इस वक्त अगर देखा जाए तो वाइड का इशारा आता हुआ, वाइड सिग्नल सूरजी घरत की ओर से। मनोज केने को अभी भी चांस है, इस वक्त आगे आकर खेलने का प्रयास, और बल्लेबाज चूके लेकिन विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। गेंद चली गई उनके हाथों में, उनके दस्तानों में, और अगर हम देखा जाए तो स्कोर है सिर्फ 26 रन। अब आखिरी ओवर लेकर कौन से गेंदबाज के ऊपर भरोसा जताया जाएगा वो हम देखेंगे। राजेश काफी हंस रहे हैं, लेकिन उनके हाथों से 26 रन, 64 रनों का लक्ष्य अभी भी सामने है। उसमें से अगर हम 26 रन माइनस कर देंगे तो जीतने के लिए 6 गेंदें और काफी ऐसा बड़ा सा लक्ष्य देखने को मिलेगा, जो लगभग 38 रनों की आवश्यकता है 6 गेंदों में। गेंदबाज चंदू को लाया गया है गेंदबाजी करने के लिए। राजेश के हाथ से कैच जरूर छूटे, लेकिन चेहरे पर स्माइल नहीं छूटी उनके चेहरे से। थोड़े मायूस जरूर है, अपने आप को कोस रहे होंगे अंदर से, ये मैंने क्या कर दिया। अगली गेंद खेलने का प्रयास, लेकिन डॉट बॉल देखने को मिलता हुआ। अमर कासने और ओम साई पीसे दोनों टीम से गुजारिश है कि अपनी गेंद को चॉइस करने के लिए आपको आना होगा। 2 गेंदों का खेल हो चुका है। आखिर में मनोज आउट होकर अपने पैवेलियन के रास्ते आते हुए, उनके लिए उनकी काफी फेवरेट चीज का इनाम लगाया गया था, जो 700 रुपए का इनाम था, लेकिन अगले बल्लेबाज प्रमोद आते हुए, और उनके लिए भी काफी सुनहरा मौका है, सुनहरा अवसर है। वो हंसते हुए मैदान के अंदर जा रहे हैं, इसका मतलब वो समझ चुके हैं उनके लिए 800 रुपए का इनाम है। मन पसंदीदा चीज है, क्या बात है प्रमोद के लिए, लेकिन प्रमोद को छक्का लगाना होगा। तो ओम साई पीसे और अमर कासने दोनों टीम से गुजारिश है, अपनी गेंद को चॉइस करने के लिए आपको आना होगा। कमेंट्री बॉक्स में प्लीज आप आइए, वक्त जाया ना कीजिए, क्योंकि तीसरी मैच अभी भी मैदान के अंदर हम देख रहे हैं। हमें 10 मैच का शेड्यूल पूरा करना है। व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से 1 रन का इजाफा होगा। फरहान कुरैशी हमें बताते हुए कि 27 रन जोड़ दिए गए हैं। अगली गेंद उठा दिया, गेंद को, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे, लेकिन गेंद से चूके और कैच भी छूटे। 2 रन दौड़कर पूरे किए बल्लेबाजों ने। 29 रन पर स्कोर में इजाफा होता हुआ देखा जाए तो काफी अच्छी कोशिश कर रहे हैं। इस वक्त अगली गेंद यहाँ पर देखने को मिलेगी, डॉट गेंद, और इस ग्राउंड पर, आरके ग्राउंड पर ये
हाईएस्ट स्कोर देखने को मिलेगा। और स्लॉग स्वीप कर दिया गेंद को, चली गई गेंद 6 रनों के लिए। ये किसने छक्का लगाया? फरहान कुरैशी, प्रमोद ने। क्या बात है! तो इसका मतलब सुनहरा अवसर प्रमोद के लिए अभी भी जारी है। और यहां पर देखेंगे प्रमोद का क्या छूटा और मैच को समाप्त किया। आखिरी गेंद पर कुछ नहीं हुआ, रन भी नहीं लिया। बल्लेबाज आ रहे हैं पवेलियन की ओर। और यहाँ पर दूसरी हार गुरसे टीम की होती हुई। कोशिश अच्छी कर रहे हैं लेकिन लगभग प्रयास काफी कम हो रहा है।